नमस्कार. महाराष्ट्राला अनेक कलांची, अनेक खेळांची परंपरा अनेक वर्षांपासून परंपरेनं चालत आलेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये मर्दानी खेळ काही खेळ आहेत, ज्यात दांडपट्टा असेल, तलवारबाजी असेल आणि इतर अनेक खेळ जे मर्दानी खेळ आहेत, त्यामध्ये नदीमध्ये होड्यांच्या स्पर्धा खेळणं ही सुद्धा एक मर्दानी खेळातला एक प्रकार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा एक असा आहे की सांगली जिल्ह्यातच फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही होड्यांची स्पर्धा होते. ही स्पर्धा पूर येऊन गेलेला असतो आणि पूर येऊन गेल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये या स्पर्धा पार पडत असतात. सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या स्पर्धा मोठ्या प्रमाणात पार पडत असतात. तशा आज भिलवडीमध्येही अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी पार पडलेले आहेत. अनेक संघ महाराष्ट्रातील, सांगली जिल्ह्यातील, पश्चिम महाराष्ट्रातील या होड्यांच्या स्पर्धामध्ये सहभागी झालेले होते. आणि या स्पर्धेचं ज्यांनी आयोजन केलेलं होतं ते प्रदीप आप्पा कदम आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगा आप्पा, कशा तऱ्हेचं आयोजन आणि काय भूमिका? अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण पलूस तालुक्यामध्ये भिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटावरती, जसं तुम्ही म्हटलं आत्ता की एक मर्दानी खेळाचं आपण या ठिकाणी आयोजन केलं होतं. आपल्या भागाला तांबड्या मातीत कुस्तीची परंपरा आहे, दांडपट्ट्याची परंपरा आहे, त्याचबरोबर या ठिकाणी होड्यांच्या स्पर्धेची सुद्धा परंपरा आहे. भिलवडीचा हा ऐतिहासिक घाट 250 वर्षापूर्वीचा या घाटाला इतिहास आहे आणि हा असा घाट आपल्या परिसरामध्ये कृष्णा नदीच्या भिलवडीला आहे. आणि या घाटाच्या बाजूला आपण या कृष्णा नदीमध्ये या पारंपरिक अशा होड्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. जिल्ह्यातून आणि जिल्हाबाहेरून जवळजवळ 12 ते 13 संघांनी या ठिकाणी भाग घेतला. अतिशय अविस्मरणीय असा, रोमहर्षक असा खेळ त्यांनी केला. अक्षरशः 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक, क्रीडाप्रेमी या ठिकाणी उपस्थित होते. क्रीडाप्रेमींना अत्यंत उत्कंठा होती. शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ जिंकतो याबद्दल उत्कंठा होती. आणि शेवटच्या क्षणी मराठा बोट क्लब जी सांगलीवाडीचे आहे त्यांनी हे मैदान मारलं आणि त्यांना प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने, बक्षिसानं आपण सन्मानित केलं. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं जे खेळाडू, जे स्पर्धक या ठिकाणी आले त्यांना व्यक्तिगत स्वरूपाची आणि सांघिक स्वरूपाची बक्षिसं आपण मोठ्या प्रमाणात दिलेली आहेत. याचा हेतूच हा आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, या मर्दानी खेळामध्ये त्यांनी आपल्याला तयारी करावी आणि आणखी चांगले खेळाडू आपल्या भागामधून घडावेत, हा उद्देश आहे. दादा हे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष होते. दादांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम दादांनी आयुष्यभर केलं. त्यांच्याच जयंतीच्या निमित्तानं आपण भिलवडी येथे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. अशा तऱ्हेनं जे मर्दानी खेळ आहेत, जे लोप पावत चाललेले आहेत, ते टिकले पाहिजेत. कुठंतरी नवीन पिढीपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. ही नाळ नवीन पिढीला जोडली गेली पाहिजे. या संदर्भामध्ये पुढं काय भूमिका असणार आहे? आज स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघितला तर दरवर्षी या मर्दानी स्पर्धाचं आयोजन करण्याची संकल्पना सर्वच कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेली आहे. दरवर्षी आपण अशा पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे या ठिकाणी आपण भिलवडीचे सुपुत्र वावरेसाहेब हे BCCIच्या संघावरती त्या ठिकाणी कोच म्हणून काम करत आहे. त्यांची निवड परवाच झालेली आहे. तर त्यांच्या माध्यमातून आपण पलूस कडेगाव प्रीमियर लीगची सुद्धा आज घोषणा केलेली आहे. म्हणजे ग्रामीण भागातल्या खेळाडूंना चांगलं वातावरण निर्माण करून देण्यासाठी आपण हा आटोकाट प्रयत्न या ठिकाणी करतोय. नक्कीच या निमित्तानं हे जे परंपरेनं चालत आलेले जे मर्दानी खेळ आहेत त्यामधला जो महत्त्वाचा जो खेळ आहे तो बोट स्पर्धेमध्ये आज या ठिकाणी अनेक संघांनी भाग घेतलेला होता. आणि इथून पुढच्या काळामध्येही हे जे पारंपरिक खेळ आहेत, परंपरेनं चालत आलेले खेळ आहेत, मर्दानी खेळ आहेत, हे पुढच्या पिढीपर्यंत ही परंपरा चालत राहिली पाहिजे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून इथून पुढच्या काळामध्येही अशा तऱ्हेच्या बोट स्पर्धा या ठिकाणी भिलवडीमध्ये आयोजित
करण्याचा मानस प्रदीप आप्पांनी व्यक्त केलेला आहे. आणि याशिवाय क्रिकेट जे आत्ता संपूर्ण जग जो एक खेळ खेळतो, जो खेळ संपूर्ण जगामध्ये खेळला जातो आहे, तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटालाही या ग्रामीण भागामध्ये ऊर्जितावस्था निर्माण व्हावी, या ग्रामीण भागातूनही क्रिकेटचे अनेक खेळाडू निर्माण व्हावेत, या उद्देशानंही या ठिकाणी क्रिकेटच्याही स्पर्धा मोठ्या प्रमाणात राबवल्या जाणार असल्याचंही प्रदीप आप्पांनी सांगितलं आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.